Install IDU and duct of ductable split AC. हॅलो, माझे नाव मयूर आहे. मला आशा आहे की आजच्या सत्रासाठी तुम्ही सर्व उत्सुक आहात. या मॉड्यूलमध्ये आपण IDU आणि डक्टेबल स्प्लिट AC चे डक्ट स्थापित करणे शिकणार आहोत. या अभ्यासाच्या शेवटी तुम्ही सक्षम व्हाल मोटर कॅपॅसिटर आणि वायरिंग उपकरणे तपासा. PCB बोर्ड सारख्या विद्युत घटकांची चाचणी घ्या. बोर्डमध्ये समाविष्ट असलेले सर्व इलेक्ट्रिक आणि इलेक्ट्रॉनिक्स घटक तपासा आणि शिफारस केलेल्या वायरची लांबी आणि आकार जाणून घ्या. डक्टेबल स्प्लिट AC चे इंडोर युनिट आणि डक्ट स्थापित करा आणि त्याची कार्यक्षमता तपासा. आता हे प्रात्यक्षिक करण्यासाठी लागणारी उपकरणे, साहित्य आणि टूल्स पाहू. आवश्यक टूल्स किंवा साधने: स्क्रूड्रायव्हर 1 सेट, टेस्टर 1 नग, कटिंग प्लायर 1 नग, नोज प्लायर 1 नग, वायर स्ट्रिपर 1 नग, स्पॅनर DE 12 mm, 13 mm, 14 mm, 15 mm 1 सेट, स्क्रू स्पॅनर 1 नग, वायर क्रिम्पल 1 सेट, सोल्डरिंग साधने 1 नग, ड्रिलिंग मशीन 1 नग. आवश्यक उपकरणे: डक्टेबल स्प्लिट AC सिस्टीम 1 नग. आवश्यक साहित्य: वायर संबंधित रंगासह, प्रत्येक रंग 5 मीटर आवश्यकतेनुसार, इन्सुलेटिंग टेप 1 रोल, कपॅसिटर आवश्यकतेनुसार, PCB बोर्ड 1 नग, टर्मिनल क्लिप 1 नग, 1 मेगर अर्थ टेस्टर 1 नग. कार्य 1: इन्सुलेशन प्रतिरोधनाचे मूल्यांकन करणे. इन्सुलेशनची स्थिती तपासण्यासाठी एक महत्त्वपूर्ण पॅरामीटर म्हणजे त्याचा रोध. जर इन्सुलेशन 1 मेगा ओम पेक्षा जास्त असेल तर हे समाधानकारक मानले जाते. वीज पुरवठा तारा तपासताना इन्सुलेशन रेझिस्टन्स टेस्टरची लीड क्लिप वापरून ग्राउंड वायर सुरक्षित करून सुरुवात करा. कोणत्याही पॉवर वायरवर प्रोब लावून प्रतिकार मोजण्यासाठी पुढे जा. यानंतर ग्राउंड वायर आणि इतर पॉवर वायर यांच्यातील प्रतिकार मोजा. आउटडोअर युनिटसाठी इन्सुलेशन रेझिस्टन्स टेस्टरची लीड क्लिप युनिटच्या मेटॅलिक भागाला जोडा. नंतर प्रत्येक टर्मिनल स्क्रूवर एक प्रोब ठेवून रोध मोजा, जेथे टर्मिनल प्लेटवर वीज पुरवठा लाईन जोडल्या जातात. विद्युत घटकांच्या इन्सुलेशन प्रतिरोधचे मूल्यांकन करताना टर्मिनल प्लेट किंवा कपॅसिटरमधून लीड वायर डिस्कनेक्ट करून प्रारंभ करा आणि त्याचप्रमाणे कनेक्टर विलग करा. त्यानंतर इन्सुलेशन प्रतिरोध मोजण्यासाठी पुढे जा. अरुंद उघड्यामुळे प्रोब खांबावर प्रवेश करू शकत नसल्यास पातळ पिनसह प्रोबची निवड करा. कार्य 2: कपॅसिटरची चाचणी. कपॅसिटरचे मूल्यांकन करण्यासाठी प्रथम कपॅसिटर टर्मिनल्समधून लीड वायर काढा. नंतर दाखवल्याप्रमाणे कपॅसिटर टर्मिनल्सवर प्रोब ठेवा. पॉइंटरच्या विक्षेपणाचे निरीक्षण करा. मल्टीमीटरची प्रतिरोध मापन श्रेणी त्याच्या कमाल मूल्यावर सेट केली आहे याची खात्री करा. जर पॉइंटर हळूहळू त्याच्या सुरुवातीच्या स्थितीत परत येण्यापूर्वी लक्षणीय बाउन्स दाखवत असेल तर कपॅसिटरला चांगले मानले जाते. हे लक्षात घेणे महत्त्वाचे आहे की कपॅसिटरच्या क्षमतेनुसार विक्षेपणाची व्याप्ती आणि कालावधी बदलते. कार्य 3: वायरिंग सूचना आणि खबरदारी. खालील तक्त्यामध्ये पॉवर सप्लाय सिस्टीमसाठी शिफारस केलेल्या वायर लांबी आणि व्यासांची यादी दिली आहे. वायरिंगसह पुढे जाण्यापूर्वी युनिटच्या नेमप्लेटवर दर्शवल्याप्रमाणे रेट केलेले व्होल्टेज नेहमी तपासा. प्रत्येक युनिटला एक समर्पित पॉवर आउटलेट वाटप केले पाहिजे. वीज पुरवठा खंडित करणे आणि अतिप्रवाहापासून संरक्षण करण्यासाठी सर्किट ब्रेकरने सुसज्ज असणे आवश्यक आहे. शिवाय इन्सुलेशन बिघाडामुळे उद्भवणारे संभाव्य धोके कमी करण्यासाठी युनिटचे योग्य ग्राउंडिंग अत्यावश्यक आहे. तारा जोडताना ते घट्टपणे सुरक्षित असल्याची खात्री करा आणि वायर आणि रेफ्रिजरंट ट्यूबिंग, कॉम्प्रेसर किंवा फॅन मोटर्सचे कोणतेही हलणारे भाग यांच्यातील संपर्क टाळण्यासाठी खबरदारी घ्या. सुरक्षित आणि कार्यक्षम ऑपरेशनसाठी ही खबरदारी आवश्यक आहे.
वायर व्यासावरील नियम राष्ट्रीय आणि स्थानिक गरजांनुसार भिन्न असतात. फील्ड वायरिंग नियमांसाठी कृपया प्रारंभ करण्यापूर्वी स्थानिक इलेक्ट्रिकल कोड पहा आणि तुम्ही इन्स्टॉलेशन करत असताना नियमांचे काळजीपूर्वक पालन करा. चेतावणी: जोपर्यंत सर्व वायरिंग आणि रेफ्रिजरंट ट्यूबिंग कनेक्शन पूर्ण होत नाही आणि तपासले जात नाही तोपर्यंत सिस्टीमला वीज पुरवठा करू नका. वायरिंग केवळ अनुभवी पात्र इलेक्ट्रिशियनद्वारेच केले पाहिजे. हे उपकरण ग्राउंड केलेले असणे आवश्यक आहे. स्प्लिट सिस्टीम एअर कंडिशनर डक्टेड युनिट्सपेक्षा वेगळ्या पद्धतीने कार्य करतात, ज्यामध्ये इनडोअर आणि आउटडोअर घटक असतात. डक्टेड सिस्टीमच्या विपरीत ते सामान्यतः फक्त एका खोलीत सेवा देतात. संपूर्ण मालमत्ता हवामान नियंत्रणासाठी अनेक युनिट्सची आवश्यकता असते. दुसरीकडे डक्टेड एअर कंडिशनिंगमध्ये केवळ दृश्यमान हवा पुरवठा ग्रिल्ससह सौंदर्याची अखंडता राखून छतामधील लपलेल्या नलिकांद्वारे वितरणासह केंद्रीकृत प्रणाली समाविष्ट असते. प्रोग्रामेबल ग्रिल्सद्वारे नियंत्रित डक्टेड सिस्टीम जलद गरम किंवा थंड करणे, सातत्यपूर्ण हवेचे वितरण, सौंदर्याचे एकीकरण, तापमान नियंत्रण, सतत हवा परिसंचरण, थकवा कमी करणे आणि आर्द्रता व्यवस्थापन यासारखे फायदे देतात. स्थापना. खबरदारी: अनपॅकिंग दरम्यान किंवा नंतर युनिट हलवताना त्याचे हुक धरून उचलण्याची खात्री करा. इतर भागांवर, विशेषतः रेफ्रिजरंट पाइपिंग, ड्रेन पाइपिंग आणि फ्लॅंज भागावर कोणताही दबाव आणू नका. सस्पेन्शन बोल्ट स्थापित करा. स्थापनेसाठी कमाल मर्यादेवर इच्छित स्पॉट्स चिन्हांकित करा. चिन्हांकित स्पॉटवर छिद्र करा आणि बोल्ट अँकर घाला. विद्यमान सीलिंगसाठी होल इन अँकर किंवा बुडलेल्या इन्सर्टरचा वापर करा. युनिटच्या वजनाला आधार देण्यासाठी कमाल मर्यादा पुरेशी मजबूत असल्याची खात्री करा आणि प्रत्येक सस्पेन्शन बोल्टची ताकद तपासा. आवश्यक असल्यास कमाल मर्यादा फ्रेम मजबूत करा. इनडोअर युनिट लटकवण्यासाठी जागा तयार करण्यासाठी प्रत्येक सस्पेन्शन बोल्टवर दुहेरी नट स्क्रू करा. इनडोअर युनिटला दुहेरी नटांच्या दरम्यान सस्पेन्शन बोल्टवर लटकवा, नंतर नट स्क्रू करून सुरक्षित करा. चारही बाजूनी लेव्हल वायर वापरून युनिटची पातळी समायोजित करा. ड्रेन पाईप स्थापित करण्यासाठी ड्रेन होज कनेक्शन पोर्टचे कव्हर काढा. ड्रेन होज पोर्टमध्ये लवचिक रबरी नळी घाला आणि पाईप क्लॅम्पसह इनडोअर युनिट्समध्ये सुरक्षित करा. पीव्हीसी पाण्याच्या पाईपला लवचिक रबरी नळी पीव्हीसी ॲडेसिव्हने सुरक्षित करा आणि ड्रेन होजला इन्सुलेशन सामग्रीने गुंडाळा. ड्रेन पंप नसलेल्या युनिटसाठी 1/100 किंवा त्याहून अधिक उतार असलेली क्षैतिज ड्रेन पाईप स्थापित करा आणि 1 ते 1.5 मीटर अंतरावर असलेल्या हँगरसह त्याला घट्ट बसवा. गंध टाळण्यासाठी आणि पाणी खालच्या दिशेने वाहत असल्याची खात्री करण्यासाठी शेवटी यू ट्रॅप स्थापित करा. ड्रेन पंप असलेल्या युनिटसाठी लवचिक रबरी नळीपासून 200 मिलीमीटरच्या आत ड्रेन पाईप स्थापित करा. त्यानंतर समान उतारासह एक आडवा ड्रेन पाईप स्थापित करा आणि 1 ते 1.5 मीटर अंतरावर असलेल्या हँगरसह त्याला घट्ट बसवा. इनडोअर युनिटमध्ये पाण्याचा प्रवाह रोखण्यासाठी लवचिक रबरी नळी वरच्या स्थितीत स्थापित केलेली नाही याची खात्री करा. योग्य कार्यासाठी आणि गळती होणार नाही याची खात्री करण्यासाठी ड्रेनेज चाचणी करा. डक्ट स्थापित करण्यासाठी कनेक्टिंग डक्ट थेट इनडोअर युनिटवर लोड करण्याऐवजी स्थापित करण्यासाठी हँगर रॉड वापरा. कंपन टाळण्यासाठी नॉन ज्वलनशील कॅनव्हास टाय इन वापरा. 12,000 ब्रिटिश थर्मल युनिट प्रति तास शीतकरण क्षमतेपेक्षा जास्त नसलेल्या डक्ट सिस्टीमसाठी जास्तीत जास्त स्वीकार्य डिस्चार्ज डक्ट लांबी 1 मीटरपेक्षा कमी आहे. बाह्य प्रतिकार खूप जास्त असल्यास त्यानुसार पंख्याचा वेग समायोजित करण्यासाठी पात्र अभियंत्याचा सल्ला घ्या. डक्ट आणि इनटेक किंवा आउटलेट फ्लॅंज संलग्न करा, त्यांना स्क्रूसह मुख्य युनिटशी जोडा आणि हवा गळती रोखण्यासाठी कनेक्शन क्षेत्र ॲल्युमिनियम टेपने गुंडाळा. इष्टतम कार्यक्षमतेसाठी एअर इनलेट आणि आउटलेट पुरेसे वेगळे असल्याची खात्री करा. डक्टच्या इनटेक बाजूला एअर फिल्टर जोडा आणि कंडेन्सेशन टाळण्यासाठी डक्ट इन्सुलेट करा. योग्य डक्ट आकार निवडण्यासाठी फॅन कामगिरी वक्र पहा. हवेच्या व्हेंटिलेशनची दिशा बदला. टीप: मानक युनिटसाठी मागील बाजूने हवेचे सेवन. खालील दिलेल्या प्रक्रियेनंतर हवेच्या सेवनाची दिशा साइटवर मागील बाजूपासून खालपर्यंत बदलली जाऊ शकते. फ्लॅंजमधून एअर फिल्टर काढा जो 2 ठिकाणी स्थित आहे. पुढे
मागून बाहेरील कडा काढा. त्यानंतर तळापासून वायू विजन पॅनेल काढा. आकृतीमध्ये दर्शवल्याप्रमाणे नियुक्त केलेल्या भागात सील स्पंज लावा. नंतर तळाशी पूर्वी काढलेला फ्लॅंज पुन्हा जोडा आणि मागील बाजूस व्हेंटिलेशन पॅनेल ठेवा. डायग्रामच्या सूचनानुसार फ्लॅंजवर एअर फिल्टर निश्चित करा. ताजी हवा नलिका स्थापित करा. सर्व इंडोर युनिटसाठी छिद्र ताजे हवा पाईप्समध्ये सामील होण्यासाठी राखीव ठेवा. छिद्रांचे आकार खालीलप्रमाणे आहेत. आउटडोअर युनिट. आउटडोअर युनिटसाठी इन्स्टॉलेशन साइट निवडणे. आउटडोअर युनिट ठेवा जेथे ते पाऊस आणि थेट सूर्यप्रकाशापासून संरक्षित आहे. त्यात भरपूर वायुविजन असल्याची खात्री करा आणि ते एअर इनलेट आणि आउटलेट जवळील अडथळ्यांपासून मुक्त आहे. ऑपरेटिंग आवाज किंवा कंपन वाढवणारी ठिकाणे टाळा. अशी जागा निवडा जिथे ड्रेनेज सोडलेल्या पाण्याची समस्या होणार नाही. निवडलेली जागा बाहेरच्या युनिटच्या वजनाला आधार देऊ शकते याची खात्री करा. नमूद केल्याप्रमाणे पुरेशा मंजुरी प्रदान करा. इंडोर आणि आउटडोअर युनिट्समधील अंतर स्वीकार्य मर्यादेत असल्याचे सुनिश्चित करा. बर्फाच्छादित प्रदेशांमध्ये युनिट बर्फाने झाकले जाऊ शकते अशी क्षेत्रे टाळा. बर्फ साचणे आणि अवरोधित हवेचे सेवन टाळण्यासाठी फील्डद्वारे पुरवलेले बर्फ किंवा स्टँड आणि वारा बाफल स्थापित करण्याचा विचार करा. वादळी भागात अतिरिक्त संरक्षणासाठी विंड बॅफल वापरण्याचा विचार करा. बाह्य युनिटसाठी निर्दिष्ट माउंटिंग परिणामांचे अनुसरण करा. आउटडोअर युनिट माउंटिंग परिमाण. जागेची आवश्यकता आणि आउटडोअर युनिटची स्थापना. स्थापनेपूर्वी असामान्य आवाज टाळण्यासाठी बेसची ताकद आणि पातळी तपासा. खाली पडणे टाळण्यासाठी अँकर बोल्ट M10 सह बेस सुरक्षितपणे निश्चित करा. आउटडोअर युनिटच्या तळाशी असलेल्या प्लेटच्या संपर्कात असलेल्या फिक्सिंग लेगच्या खालच्या पृष्ठभागाला थेट आधार देण्यासाठी फाउंडेशन आणि कंपन प्रूफ रबर्स वापरा. आउटडोअर युनिटसाठी ड्रेन पाईपची स्थापना. ड्रेन आउटलेटला एक्सटेन्शन ड्रेन होजने जोडा. गॅस्केट ड्रेन आउटलेटवर ठेवा. बाहेरच्या युनिटच्या बेस पॅन होलमध्ये ड्रेन आउटलेट घाला. सुरक्षित असेंब्लीसाठी 90 अंश फिरवा. पाइपिंग आणि वायरिंगचे काम पूर्ण करा. लीक चाचणी करा. नंतर योग्य ऑपरेशन सुनिश्चित करण्यासाठी युनिट चालू करा. अंतिम कामगिरी तपासणे. रिमोट कंट्रोलवर किंवा मॅन्युअल बटण वापरून कूलिंग मोडमध्ये एअर कंडिशनिंग चालू करा आणि इंडोर आणि आउटडोअर दोन्ही युनिट्सच्या ऑपरेशनल स्थितीचे मूल्यांकन करा. त्यानुसार उद्भवलेल्या कोणत्याही समस्यांचे निराकरण करा. आउटडोअर युनिट. चालू स्थितीदरम्यान कंपन किंवा असामान्य आवाज ऐका. वातानुकूलित वारा, आवाज किंवा कंडेन्सेशनमुळे शेजारच्या परिसरात त्रास होतो का याचे मूल्यांकन करा. रेफ्रिजरंट गळतीची कोणतीही चिन्हे पहा. आम्ही अभ्यासाच्या शेवटी आलो आहोत. या मॉड्यूलमध्ये आपण काय शिकलो याची थोडक्यात माहिती घेऊया. आम्ही शिकलो मोटर कॅपॅसिटर आणि वायरिंग उपकरणे तपासण्यास, PCB बोर्ड सारख्या विद्युत घटकांची चाचणी घेण्यास, बोर्डमध्ये समाविष्ट असलेले सर्व इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स घटक तपासा आणि शिफारस केलेल्या वायरची लांबी आणि आकार जाणून घेण्यास, डक्टेबल स्प्लिट ACचे इंडोर आणि आउटडोअर युनिट आणि डक्ट स्थापित करा आणि त्याची कार्यक्षमता तपासा. अशा प्रकारे आम्ही डक्टेबल स्प्लिट ACचे युनिट्स आणि डक्ट स्थापित करणे शिकलो आहोत. हा अभ्यास तुमच्या प्रशिक्षकाच्या मदतीने करा. सर्वांचे आभार. पुढील व्हिडिओमध्ये भेटू. धन्यवाद.